बाप दादाचे सातबारे पहा ना, खासरा पत्रक पहा. अरे आराम करा हो, आम्हाला सतू नका. या आमची पिढी वाया चालली. आजे पंजाची पिढी वाया घातली तुम्ही. आम्हाला गोल गोल फिरवलं देव डांगरासारखं, चक्रीसारखं. वापड्या हो, तुम्हाला येतं तरी काय तिथे बसून म्हणजे आम्ही विधानसभात गेलो. कशाला गेले विधानसभात? आराम करा हो. शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावर या, माधर चोदाव, तुम्हाला काही कळत नाही. कागड बिल्ल्याव बंधाऱ्यावर हिंडायचं. शेतकरी काय करू राहिला, शेतकरी काय काय नाही, माल टाल येत नाही पाहतात तुम्हाला. इकडे कोलत्या लावते, आकाड्या फेकते, पेट्रोल टाकते, की हरामखोर नालायक हो. तुम्हाला दिल्लीत घुसून आणायची आमची हिंमत आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही विधानसभात गेलो ना अमक्या सभात गेलो. ही सगळ्यात मोठी सभा आहे. आदरणीय मनोज दादा जरांगे, या माझा दादा आहे मोठा, याची सभा आहे. पहा जरा दिल्लीमध्ये कशी आवाज तुमच्या कानावर पडते. प्रत्येकानं एक एक सेल्फी मराठ्यासाठी करायचा, बाकी बागड बिल्ले काम करायचे नाही फोन मध्ये. उठले सकाळी एक मराठा लाख मराठा, दुपारा बूस्टर डोस मारायचा, एक मराठा कोटी मराठा, संध्याकाळी तिसरा बूस्टर डोस द्यायचा आराम करायला. याला झोपणी आली पाहिजे, रात्रं दिवस यायला समजलं पाहिजे मराठा खडा आहे तो पुरी दुनिया में सरकार से बडा आहे. कोणतं सरकार आहे? अरे आमच्या पुढे कोण सरकार आहे? आराम करा. तुम्हाला भाकर आम्ही देऊ राहिलो, उपकार माना आमच्या आजा पंजायचे. आमचे शेतकरी दिवसभर घाम गाळते. नालायका हो, त्या बाया दमून भागून तिथं हरिपाठ घेत होत्या, तुम्ही तिथं घुसून गोळीबार केला. तुला लाज नाही वाटली का? आराम करा. त्याच्यात तुझी माय बहीण असती तर मग मादर चोदाना त्या पोराच्या पोटात गोळे निघून राहिले अजून दवाखान्यामध्ये. आराम करायला आकली नाही. अरे सरकारमध्ये तुम्ही सगळे तुम्ही परेशान होणार आहे, त्याच्याबरोबर तुम्ही बी आता घरी जाणार आहे. तुम्ही त्याच्या नांदी पडू नका ढेबऱ्याच्या. त्याला सोडून द्या, घरी पाठवा. तुम्हाला जरांगे दादाना प्रेमानं सांगितलं की बाबा ह्यो माणूस कामाचा नाही, ह्यो आरामखोर, घरी पाठवा पहिला. नाही तर तुम्ही आमच्या मराठ्याच्या नांदाला लागू नका. हे नालायकाला ठूस नका तुम्ही. याला पहिलं ते बदल्या गिदल्या ते काही सांगू नका. ते जेवढे नालायक असन तेवढे रिटायर करून टाका, लगेच दिसले नाही पाहिजे पुन्हा. आमचं रक्त सळसळेल आता. कधी काय होऊ शकन. एक माणूस भोकरदनला ते गोकुळचं टावरवर गेल तर लाईट धरली हातात, डायरेक्ट लाईट धरली बाजारानं. तसं काही त्याला मी शांतता दिली. म्हणलं बाबा आपल्याला आरक्षण भेटणार आहे, गडबड करू नका. यायचा बापानं आम्हाला आरक्षण द्यायले राव. शिवाजी महाराजांना, आपल्या राजानं, शाहू महाराजांना आरक्षण द्यायले. या आराम करायला काही कळू राहिलं नाही का? आपल्याला सगळ्यांना बाबासाहेबांना आरक्षण दिलं आणि हे मादरसोद आपल्याला इथल्या दिवसाचे घुमुराले बागड बिल्ले आराम खोर. त्याला आकलीच नाही ना. शेतकरी काय करतो? उठला की टोपलं भरलं, आऊत घेतलं, वाकराला रूमनं, वळप्याला रूमनं. आपल्याकडे 12 आवत आहे. 12 आवताचे 12 रूमने जर या हराम खोऱ्यावर पडले तर हे जगन काय? हे जगणार नाही. 5-6 कोंडके नाडे बाजूलाचे. याला आकली पाहिजे ना, याला कळायला पाहिजे. एवढे नादान लेकरे विद्यार्थी बोलू राहिले, पोहू राहिले. किती संताप आहे जनतेचा. मराठी माणूस हा सगळा परेशान आहे. यायला मुद्दाम फिरवला आपल्याला. मित्र हो, यायची लायकी निघाली आता. यायला गोल गोल फिरवायचं. आम्ही इथून जाऊ, तुम्हाला फुस लावतील नंतर. असं करा, मतदान करा. म्हणा बाबा तू आल्या रस्त्यानं जाय, तिकडंच तो काळा पांढरं कर, पुन्हा गावात येऊ नको. आराम करा म्हणा. आमच्या आरक्षणाचे कागद हातात दे आणि तेव्हा तू इकडे ये. नाही तर तू इथं फटके खाल्ल्याशी वापस जाणार नाही म्हणा. तो आता लोक लय घुमला आम्हाला. आम्ही तुला प्रत्येक वेळेस निवडून दिलं. कोण्या पक्षाचा असं डोळे लावून आणि मतदान केलं. डोळे झाकपणा करून त्याला दिल्लीला पाठवलं. हरामखोर गल्लीत कशाला वापस आले पुन्हा? तिकडंच जा म्हणलं, पुन्हा इकडे खपूर आले. अरे आमची रांग लागली ना इकडं, याला वाटी लावा आणि दुसरा माणूस आणा. पटकन आरक्षण घ्या. आरक्षण तयार आहे. पटकन आम्हाला जाहीर करा. आणि आमचे पोरं मुली बाळ घेतल्याशिवाय नोकऱ्या काढू नका. आराम कराव. तुम्ही कपटी कावळे, तुम्ही महाभारतातल्या शकुनी सारखे वापरू नका. आमची बुद्धी लय मोठी बरं. तुम्हाला चाराने कळत नाही आमच्या एवढं. तुम्हाला वाटत असेल ना आम्ही लय हुशार आहे. आमचे पोरं नोकऱ्यामध्ये असल्याशी कत्ताई निर्णय नोकऱ्याचे काढू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.